श्री संक्षिप्त गुरुचरित्र अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभवे नमः। श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती दत्तात्रेय नमः। ओम द्राम दत्तात्रेय नमः। ओम नमो भगवते दत्तात्रेय अवधूत निरंजन दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा। श्री गुरुचरित्र पवित्र ग्रंथ सिद्ध नामकाते सांगत अनेक उद्धारिले भक्त दिव्य ग्रंथाच्या पठनाने परिसांप्रत कली दारुण जनान जमे पवित्राचरण म्हणून गुरुदयाळ पूर्ण मजला स्वप्नी सांगत असे। श्री गुरुचरित्र संक्षिप्त लिही मनती मजप्रत श्रवण पठने निश्चित कल्याण होईल सकलांचे ऐसे सांगुनी गुप्त होती पहा स्वामी समर्थ त्यांचे चरित्र अद्भुत यथामती वर्णितो अत्री अनुसया कारण दत्तात्रयाचे अवतरण माहुरगडी राहून अनंत लीला करीत असे। यदु वलर्क परशुराम कार्तिक वीर्य राजनंदन ऐसे शिष्य निर्माण केले पहा श्री गुरूंनी। ओम द्राम ओम बीज मंत्र पठणे प्रकटे श्री दत्त ऐसे महात्म्य अद्भुत श्री दत्तांचे आहे हो। अवतार येती आणि जाती तैसे नोहे दत्तमूर्ती सदा राहे पृथ्वीवरती लोक उद्धार करावया जगत उद्धार सोये कष्टे विश्वंभर श्री दत्तात्रेय अवतार विविध रूपे राहत असे। अनेक रूपे घेऊनी श्री दत्त संचरती जनी जना सन्मार्ग दावुनी मोक्ष मार्ग लावित असे। त्याची रूपे अनंत झाली असती पुढे होत सर्व धर्मात श्री दत्त विविध रूपे राहत असे। काशीमध्ये स्नान करी भिक्षा मागे कोल्हापुरी माहुरगडी शयन करी ऐसा महिमा जयांचा कधी मलंग वेशात कधी साधू रूपात कधी गौरवर्णात फिरे दत्त महास्वामी कधी वृद्ध कधी कुमार यती कधी दिगंबर श्री दत्त रूप गोचर विविध रूपे फिरत असे। पिठापूर ग्रामात अपळराज सुमती राहत श्री दत्ताया ते आराधित मनोभावे करोनिया तव एके दिनी अकस्मात साधू रूपे येती दत्त भिक्षा देई म्हणत दारी उभे राहुनिया सुमती भिक्षा वाढत पोटभरी जेवा म्हणत प्रसन्न होऊनी श्री दत्त म्हणती काय हवे तू ते सुमती म्हणे इच्छा एक आहे सदैव मनात विश्वद्वारक श्री दत्त पुत्र व्हावा मज तैसा तथास्तु म्हणे श्री दत्त आणि ते तिची होती गुप्त दिव्य तेज भाकत विस्मये ती पाहत असे। पिठापूर आंध्र प्रदेशात अवतार घेती श्री दत्त श्रीपाद श्री वल्लभ नाम होत प्रसिद्ध जाना दत्तांचे 16 वर्षापर्यंत माता पित्यांते सुख देत मग जाती हिमालयात दर्शन द्या ते भक्ता तेथून येती वाराणसीत काही काळ राहती गुप्त येऊनी गोकर्ण क्षेत्रात लोक उद्धार करीती तेथून कुरोपुरात अंती स्थानिक होत दूर दूरुनी लोक येत स्वामी दर्शना कारणे महिमा होई अमित अन्नदान होई नित्य कुरोपूर महासिद्ध पीठ जाना होत असे। कुरोपुरी एक रजक स्वामी ते नित्य नमस्कारित एके दिनी त्यासी पुसत काय हवे होस तुझ लागी रजक म्हणे स्वामी प्रत राजा व्हावे असे वाटत सुखी प्राणी या जगात एकची असे राजा तो श्रीपाद श्री वल्लभ म्हणत राजा हो पुढील जन्मात तो म्हणे दर्शन मज प्रत पुढील जन्मात होईल का स्वामी म्हणत तया प्रत मीही पुन्हा अवतरत देईन दर्शन तुझ प्रत विश्वास ठेवी बोलाचा श्रीपाद श्री वल्लभ समर्थ कुरोपुरी राहत लोक उद्धार करीत अमित महिमा होत असे। ऐसे परी कार्य करीत भक्त इच्छा पूर्वीत जो जे मागे त्या ते देत महास्वामी अवधारा। श्री गुरुचरित्र संक्षिप्त सारभूत येथे पाहत श्रीपाद श्री वल्लभ समर्थ कुरोपुरी प्रगटले। श्री गुरुदेव दत्त। अध्याय दुसरा। श्री गणेशाय नमः। ओम द्राम दत्तात्रेय नमः। कुरोपुरी राहती श्री दत्त श्रीपाद श्री वल्लभ समर्थ अनेक लीला दावित लोक उद्धारा कारणी ऐसी काही वर्ष जात मग म्हणते भक्ता प्रत आम्ही आता हो गुप्त येथून अवधरा हो येथून गुप्त जाऊनी राहू कर्दळी वनात काही काळ तप करीत राहू आम्ही तेथवरी
नंतर पुन्हा परत अवतार घेऊ महाराष्ट्रात. नृसिंह सरस्वती नामे प्रख्यात हो आम्ही अवधरा. ऐसे सांगोनी भक्ताप्रत कृष्णा नदीत होती गुप्त. श्रीशैल पर्वती प्रकट महास्वामी अवधरा. काही काळ राहुनी तेथ कर्दळीवनी प्रवेशत. समाधी लावूनी बैसत. काही वर्ष तेथवरी समाधीते विसर्जुनी. अवतार घेते श्रीपाद मुनी कारंजा ग्राम मनोनी महाराष्ट्रात अवधरा. तेथे अवतार घेत उपजता ओम मनो लागत. लोक आश्चर्यचकित म्हणती दिवे बालक हे. न रडे न मागे काही बालक ओम म्हणत राही. सदा हास्य करीत राही ओम ऐसे मनोनिया. दिवस रात्र ओम म्हणत ओम ध्वनी गुंजत. ओम प्रगटला म्हणत लोक विस्मये ते दवा. ऐसी जाती वर्ष 7 बालक ओम राहे म्हणत. परी न काही बोलत चिंतित होती सर्वही. इतरे जन न बोलत ते सर्व कळे बालकाप्रत. परी प्रत्युत्तरी ओम म्हणत अनेक काही बोलेना. अंती पुसती त्यासी सांग तू केव्हा बोलसी. बालक खून करुणी त्यासी सांगत असे ते अवधरा. खून करुणी दावित मौजी बंधन करा म्हणत. उपनयन होता त्वरित बोलेन आपण म्हणत असे. ऐसे ऐकुनी माता पिता मौजी बंधन तत्वता. करो म्हणती निश्चिता तयारी करो लागले. सुमुहूर्त पाहुनी उपनयन केले पहा मौजी बंधन. बालक वेद मंत्र म्हणून निज मौनाते सोडितसे. सर्व आश्चर्य वाटत बालक पहा वर्ष 7 वेद मंत्र म्हणू लागत. अवतार म्हणती दत्तांचा तव नृसिंह सरस्वती म्हणती सर्व लोकांप्रती. आम्ही संन्यासी असो येती गृही न राहू निश्चय. ऐसे सांगुनी सर्वाप्रत निघाले स्वामी हिमालयात. तेथे तपाचरित लोक उद्धारा कारणे. तेथून या पुन्हा परत तीर्थयात्रा करीत करीत औदुंबर स्थान जेथ तेथे येऊन राहिले. भिलवडी ग्रामा समीपत औदुंबर स्थान प्रख्यात. आज राहिले असत दत्तस्थान म्हणून या. 4 मास राहती तेथ शक्ती ठेवती अमुप पादुका तेथे स्थापित जग उद्धारा कारणे. ते औदुंबर पादुका स्थान आज प्रख्यात दत्तस्थान मनोकामना होती पूर्ण. ऐसे तीर्थस्थान ते उदर वेथेने पीडित ब्राह्मणा करती. व्याधीमुक्त मुढा विद्वान करीत. ऐसा महिमा जयांचा माधव विप्रासी ब्रह्मज्ञान देती स्वामी कृपा करून. सायन देवासी अभयदान श्री गुरु कृपे मिळतसे. भक्तासी उपदेश देती देह हा अनित्य म्हणती. धर्म करा म्हणून सांगती मोक्ष मार्गाते पावया. सर्व येत राहणार काही न येई बरोबर. सत्कर्म आणि सदाचार हेची जीवाचे सांगाती. सायन देव दत्त भक्त कडवंची ग्रामी राहत. तयावरी कृपा बहुत केली पहा श्री गुरूंनी. श्री गुरु सायन देवासी म्हणत सदैव तुझ्या वंशात. दत्त भक्ती राहे नांदत प्रिय भक्ता मुचा तू. सायन देव महाभक्त तयसी स्वामी म्हणत आम्ही तुमचे गावा समीपत भविष्यकाळी वास करू. सायन देवाचे वंशात महाभक्त जन्मा येत. राम सरस्वती असत तया महाभक्ताचे. दत्त कृपा व्हावी प्राप्त म्हणून जाई अरण्यात. तेथे भेटती महासिद्ध शिष्ये पहा श्री गुरूंचे. सरस्वतीशी म्हणती सिद्ध तू लिही श्री गुरुचरित्र. श्री गुरु कथा त्यासी संगत महासिद्ध ते अवधरा. श्री गुरूंच्या दिव्य कथा महासिद्धांनी लिहिल्या होत्या. घेऊनी हाती त्या ग्रंथा चरित्र लिखाण आरंभिले. सरस्वती नामे तो भक्त पिता गंगाधर असत. सरस्वती गंगाधर नामात लिही चरित्र श्री गुरूंचे. सायन देवासी आश्वासित तव ग्रामा समीपत. गाणगापुरी राहू म्हणत भविष्य काळा माझारी. सायन देवासी आश्वासून श्री गुरु करीती प्रयाण. औदुंबर स्थानी येऊन कृष्णा किनारी राहिली. तया औदुंबर स्थानात 4 मास राहती श्री दत्त. तेथून पुढे निघत लोक उद्धार करावया. तेथून पुढे निघती नृसिंह स्थानी जाती. 12 वर्ष तेथे राहती तप करीती ते देखा. श्री गुरुचरित्र संक्षिप्त दत्तलीला येत पाहत. श्री नृसिंह सरस्वती स्वामी समर्थ औदुंबरही राहिले. अध्याय 2 समाप्त. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 3 श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते दत्तात्रेयाय.
दत्तात्रेयो हरिकृष्ण मुकुंदो आनंददायक मुनी दत्तंबर बालो सर्वज्ञो ज्ञानसागरा श्री नरसिंह सरस्वती अमरापूर ग्रामायेती कृष्णा नदी किनारी राहती औदुंबर तळी देखा 12 वर्ष तेथे राहत लोक उद्धारात पकरित अनेक लीला दावित भक्त रक्षणा कारणे नृसिंहवाडी म्हणून आज प्रसिद्ध ते स्थान सहस्रावधी भक्तजन नित्य जाती दर्शना मनोहर पादुका सत जलयोगिनी सेवा करीत देवदेवता पूजित ऐसे महास्थान ते जग उद्धारा कारण नृसिंह सरस्वती दत्तापन विविध लीला दाखवून मनोरथ पुरविती भक्तांचे अनेक लीला तेथे केल्या आहेत गुरु चरित्री वर्णिल्या महासिद्ध स्थान ये वेळा नृसिंहवाडी आहे हो संक्षिप्त असे हा ग्रंथ परी काही लीला सांगत श्री गुरुचरित्र अद्भुत कोणी वर्ण शकेना अमरापूर ग्रामात श्री गुरु जाती भिक्षे प्रत एक ब्राह्मण होता तेथ दारिद्र्याने गांजलेला घेवड्याचा वेल असत शेंगा त्याची बहुत लागत तेने उदरनिर्वाह करीत असे जीवन चालले त्याच्या घरी भिक्षेशी जात तो प्रेमीनेही गृहात घेवड्याची भाजी वाढीत तृप्त केले गुरुराया श्री गुरु म्हणती तयाप्रत तू होशील श्रीमंत असे म्हणून निघत तेथूनही पुढे जावया गुहाबाहेर येत घेवड्याचा वेल तोडीत आणि निघूनही जात स्वस्थानासी श्री स्वामी कुदळ घेऊन हातात ब्राह्मण मूळ खोदू लागत तव गुप्तधन अकस्मात त्यासी पाव सापडले धनाचा हंडा मिळत ब्राह्मण होई श्रीमंत पिढ्या 7 पुरवणी व्रत येतुकी धन मिळे त्याते श्री दत्त तया दयावंत ऐसी लीला दावित दारिद्र्ये भक्तांचे हरित करुणा सागर श्री गुरु संतती संपत्ती आरोग्य विद्या ज्ञान वैराग्य आत्मज्ञान आणि योग सर्वही मिळे भक्तांना नृसिंह सरस्वती दत्त औदुंबर तळी तप करीत कृष्णा नदी समीप वाहत नृसिंहवाडी माझारी एके दिनी एक भक्त दुरुणी होता पाहत कृष्णा नदी दुभंगत देवता येती बाहेरी जलदेवता बाहेर येत स्वामी पूजा करो लागत भक्त होई विस्मित अद्भुत प्रकार पाहोनिया योगिनी स्वामी ते पूजित दिव्य प्रकाश ते पसरत श्री गुरु रूप अद्भुत भक्त तेव्हा पाहत असे नृसिंहवाडी स्थानात 12 वर्ष श्री गुरु पाहत सिद्ध स्थान अद्भुत निर्माण केले तेथे वरी मनोहर पादुका स्थापित त्याची पूजा करा म्हणत पूर्ण होती मनोरथ सद्भक्तांचे निश्चय ऐसे म्हणून श्री दत्त गांडगापुरी जाऊनी राहत नृसिंहवाडी स्थानात अपार शक्ती ठेविली नृसिंहवाडी स्थानात चमत्कार होती नित्य लोकभक्ती करीत तेथे मनोहर पादुकांची गेल्या 700 वर्षात उद्धारिले लोकानंत अपार महिमा होत आहे आजही तेथवरी शिरोळ ग्रामीचा एक भक्त 5 पुत्र त्याची मरत येऊनी नृसिंहवाडीत पादुका ते सेवित असे पती पत्नी पादुका ते सेवित पूजा अर्चा करीती नित्य औदुंबर प्रदक्षिणा करीत सेवा करीत राहिले 1 मास ऐसे करीत श्री गुरु स्वप्नी येत पुत्र होईल म्हणत अभय देती तिज लागी प्रसन्न वदने गृही जात पुत्र होई तिज प्रत अति आनंदे वर्तत होती पहा तिथवरी पुत्रासी झाले वर्ष 7 घाला आला अकस्मात पुत्र झाला मृत एक दिनी अवधरा माता पिता दुःखित माता मने अक्रंदत श्री गुरूंनी दिधला वत्स अल्पयुषी का झाला लोक तिसी समजावित परीती काही न ऐकत अपार दुःख करीत पुत्र शवाते बिलगोनी तव श्री गुरु समर्थ साधू रूपे तेथे येत मनतीचा पादुका स्थानात वर लादला तुला जेते पुत्र शवाते घेऊन जाई नृसिंहवाडी स्थान पादुकावरी शिर ठेवून अपार दुःख करीत असे ऐसे करिता रात्र झाली निद्रा तिसी लागली स्वप्नी गुरुमूर्ती आली काय दुःख म्हणती ते पुत्र आहे जिवंत उगाच दुःख का करीत ऐसे ऐकून उठत माता विस्मित होत असे पुत्रा ते पाहे जिवंत पतीसी उठून धावित श्री गुरुकृपा अद्भुत म्हणून नमन करीत असे नृसिंहवाडी पादुका स्थान अपार असे महिमान अदृश्य रूपे नारायण तेथे राहे सर्वदा
म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार. श्रोतया विनवी वारंवार भजा भजा हो श्री गुरूंसी. अध्याय 3 समाप्त. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 4 श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अमृत पराशिता अमर होती भक्त. श्री गुरुचरित्र सुधारस म्हणून नित्य सेववा. तया नृसिंह वाडीत 12 वर्ष गुरु राहत. दीनजना उद्धारित कृपा कटाक्षे करोनिया. असे नरसिंहवाडी सोडून गुरु येथे गाणगापूर स्थान. भीमा अमृजा संगम पाहून तप करीती ते त्या स्थळी. संगमी अनुष्ठान करीत भिक्षेशी येथे ग्रामात. एक ब्राह्मण होता तेथ दारिद्र्याने गांजलेला. कधी कधी श्री गुरुनाथ ते करी भिक्षेशी जात. तो प्रेमीनेही गृहात अति आदर करीत असे. एकदा त्या गृही जात ब्राह्मण नसे गुहात. भार्या त्याची या म्हणत पाठ देई बसावया. श्री गुरूंसी बैसोनी मने पाहाती ब्राह्मणी. आजी प्यावे फक्त पाणी गुही काही असेना. तव म्हणे ती श्री गुरुनाथ म्हैस बांधली दारात. दूध देई मजप्रत ऐसे म्हणती ती येला. श्री स्वामींसी ती म्हणत वांज म्हैस दी आसत. तव म्हणे ती श्री गुरुनाथ दोही आम्ही पुढे तू. ब्राह्मणी म्हैस दोहत पुढे हंडे दूध मिळत. अति आश्चर्य वाटत पाहुणी लीला स्वामींची. वांज म्हैसी दूध देई वार्ता सर्वाकळेही. दर्शनासी गर्दी होई नृसिंह सरस्वती स्वामींच्या. कुमसी नामे ग्रामात एक येती होता राहत. त्रिविक्रम भारती असत नाम त्या येती रायाचे. स्वामी कीर्ती ऐकून निंदा करी आपण. म्हणे संन्यासी महिमान ऐसे हवे कशाला. स्वामी नृसिंह सरस्वती आपुल्या भक्ता सांगती. जावे कुमसी ग्रामाप्रती भेटू म्हणती यतीला. बैसोनिया पालखीत त्या यतीच्या ग्रामा जात. यती दुरुनी पाहात साष्टांग नमन करीत असे. रोज ती विक्रम भारती मानस पूजा जी करीती. त्या रूपे नृसिंह सरस्वती देती दर्शन ते दवा. पाहून इष्टदैवत मुनी स्वामींचे नमस्कारित. म्हणे तू साक्षात दत्त नर रूपे राहत असे. ऐसी लीलानंत श्री गुरु भक्तासी दावित. भक्त मार्गाते वाढवित गाणगापुरी राहुनिया. त्रिविक्रम भारती भजे नृसिंह सरस्वती. लोक बहुमान देती महासाधू म्हणून या. 2 विद्वान पंडित त्रिविक्रम भारतीसी म्हणत आम्ही महापंडित 4 वेद जाणतसो. ग्रामोग्रामी फिरवून अनेक पंडिता हरवून. जयपत्रे घेऊन आम्ही येथे आलीसी. तुम्ही महापंडित ऐसे कळले आम्हा प्रत. वाद करावया वेदांत म्हणून आम्ही आलोसी. आम्हा सवे वाद करा अथवा हार मान्य करा. विजयपत्र सत्वरा लिहून द्यावे आम्हासी. त्रिविक्रम भारती म्हणत आम्ही संन्यासी असत. न जाणो वेदशास्त्रार्थ काही न कळे आम्हासी. मग हरिपत्र द्या लिहून ऐसे म्हणती ब्राह्मण. यती म्हणे त्या लागून गाणगापुरी चलावे. तेथे असते श्री गुरुवर नृसिंह सरस्वती अवतार. हरिपत्र तया समोर लिहून देई तुम्हासी. चला म्हणून उठत ब्राह्मण बसती पालखीत. त्रिविक्रम येती चालत निघुनी गाणगा ग्रामासी. गाणगापुरासी येत श्री स्वामींसी नमस्कारित. त्रिविक्रम भारती म्हणत श्री स्वामीसी ते दवा. वाद करण्या ब्राह्मण आले पहा दुरून. पत्र मागती लिहून हरलो ऐसे म्हणून या. श्री नृसिंह सरस्वती त्या ब्राह्मणा ते पाचारती. आडतेने उभय येती बैसती समोर स्वामींच्या. स्वामी तैसी म्हणत विद्या विनयेन शोभत. वाद करुणी काय मिळत लिहूनी कासया हवे तुम्हा. आढ्यात खोर ब्राह्मण नोखळीती श्री गुरु लागून. म्हणती द्या लिहून हरलो म्हणून दोघेही. अथवा जिंका वादात 4 वेद आम्हा पाठ. आम्हा सवे शास्त्रार्थ करुणी जिंका तुम्ही हो. श्री गुरु त्या ते समजावित परी ते न ऐकत. वाद करायचे म्हणत पुन्हा पुन्हा ते तवरी. ते तू
किया अवसरी श्री गुरु देखती नरासी दुरी एक मातंग अवधारी जात होता ते तेव्हा स्वामी त्याते पाचारिती कोठला कोण विचारिती तो म्हणे शेतावरती चाललो काम करावया स्वामी शिष्यांशी सांगत रेषा भूमीवरी काढी सात शिष्य रेषा काढीत श्रोते पुढे अवधारा मातंगासी स्वामी म्हणत एक एक रेषा ओलांडित पुढे येई म्हणत मातंग तैसे करीतसे पहिली रेषा लंघिता स्तब्धता आली चिता म्हणे मी भिल्ल पर्वता बन राखा नाम माझे दुसरी रेषा लंघिता बोलू लागे अनेक वार्ता लोक विस्मित चिता पाहे लागे स्वामीसी तिसरी रेषा लंघिता म्हणे आपण गंगासूत का मजसी पाचारित ऐसे म्हणून पुसतसे चौथी रेषा लंघिता म्हणे आपण शूद्र याती जात होती आपुली वृत्ती स्वामी माते पाचारिले पाचवी रेषा लंघिता म्हणे मी वैश्याता व्यापार उदिम तत्वता सोमदत्त नाम माझे सहावी रेषा लंघिता म्हणे मी क्षत्रिय ख्याता अनेक पराक्रम करता गोदावरी नाम माझे सातवी रेषा लंघिता शन म्हणे मी पूर्ण ब्राह्मण वेदशास्त्र व्याकरण सर्व काही जाणतसे करावाद मजसी म्हणत मी आहे शब्द पंडित सर्व वेद कंठस्थ करोनी येते आलोसे श्री गुरु म्हणती त्यासी हे ब्राह्मण आले चर्चेसी या सवे वेद वादासी तू करावे म्हणून या पाहुनी हा चमत्कार पंडित कापती थरथर करती साष्टांग नमस्कार श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामींसी नमस्कार करुणी ब्राह्मण गेले क्षमा मागून इकडे शूद्र होऊनी ब्राह्मण लोकांसी तो म्हणत असे मी आहे ब्राह्मण शिव नका मज लागून हे सर्व पाहून जना विस्मय वाटत असे स्वामी शिष्यासी म्हणती पाणी होता शिरावरती होईल सर्व विस्मृती पुन्हा मातंग होईल तो होतता जल डोक्यावर सर्व पडला त्यासी विसर करुणी स्वामींसी नमस्कार शेतावरी तो जात असे श्री गुरुचरित्र अद्भुत येथे सांगे संक्षिप्त दत्तावधूत आपुले चित्त श्री गुरुचरणी वाहत असे अध्याय 4 समाप्त श्री गुरुदेव दत्त अध्याय 5 श्री गणेशाय नमः ओम दत्त परब्रह्माय स्वाहा दिगंबर मुने बाला समर्था विश्वस्वामीने परमहंसा महाशून्या महेश्वा महानिदे ओम हंस हंसाय विघ्नेः परमहंसाय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात ओम शून्य शून्याय विघ्नेः परमशून्याय धीमहि तन्नो परब्रह्मा प्रचोदयात ओम दत्तात्रेय विघ्नेः योगेश्वराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात असो गाणगापुरात महिमा चंद्रकले सम वाढत सिद्ध स्थान अद्भुत प्रसिद्ध आज आहे हो रोगी आणि व्याधीग्रस्त तेसेची विविध समस्याग्रस्त सेवा करुणी होती मुक्त ऐसे अद्भुत स्थान ते महिमा तया त्रयमूर्तीची सांगता शक्ती आम्हा कैची काया धरुणी मानवाची अद्भुत चरित्र केले हो भक्त येती यात्रेसी एको भावे भक्तीसी श्री गुरुदर्शन मात्रेसी सकलाभिष्टे पूर्ण होती दैने पुरुष होती स्त्रियायुक्त वांजेसी पुत्र होत आरोग्ये मिळे भक्ताप्रत श्री गुरुते पाहता माऊरगड स्थानात एक विप्र होता राहत पुत्र त्याचा व्याधीग्रस्त सर्व उपाय हरतसे करती अनेक उपचार परिरोग दुर्धर वैद्याने मंत्रोपचार काही तेथे चालेना रोग्याची पत्नी म्हणत जाऊ गाणगापुरात नृसिंह सरस्वती समर्थ येती वराते पाहावे रोगी पतीसी घेऊन येई स्वामी दर्शना कारण परी प्रवासाचा शिन त्या रोग्या ते साहेना गाणगापुरी पोचत श्री स्वामी संगमी असत श्री गुरु स्मृतीसी पाहत परमानंदे डोलतसे रोगी असे डोलित त्याते काढावे म्हणत तव तो झाला मृत पत्नी एकांत करीतसे कळे स्वामीसी वर्तमान चरण तीर्थ देऊन पोक्षा म्हणती विप्र लागून
जिवंत होऊनी बैसला, सर्व करीती जय जयकार, नृसिंह सरस्वती ईश्वर, प्रगटला पहा भुवर, नर रूपा ते धरवणिया, ऐसा महिमा अपारंपार, दीनदयाळ करुणा सागर, बाल मुकुंद भक्तद्वार, करीत राहे सर्वदा, अनेक रूपे धरित, दीनजना उद्धरित, भगवान श्री दत्त, लोकद्वारा कष्ट तसे, त्याचा महिमा अनंत, कृपा त्यासी अनंत, त्याची रूपे अनंत अनंत नामे त्याची, विश्वद्वारा कारण, सदैव कष्टे नारायण, अगाध त्याचे महिमान, कोणी वर्णो शकेना, असो गाणगापुरात नित्य नूतन महिमा होत, दूर दुरोणी लोक येत स्वामी दर्शना कारणे, नित्य होई अन्नदान, भक्त करीती आराधन, होई सहस्र भोजन, ऐसे नित्य चालतसे, भास्कर नामे विप्र, दारिद्र्य असे पीडित, स्वामीसी भोजन करावे म्हणत, शिदा घेऊन येतसे, तिघासी पुरेल येतुके साहित्य, तो सवे घेऊन येत, परी जव पाहात, असंख्य नित्य जेवताती, रोज जेवती हजार पाहुणी, भ्याले अंतर, स्वामी भोजनाचा विचार, सोडूनी तो देतसे, ब्राह्मण तयासी म्हणत, सहस्र भोजन होई नित्य, स्वामीशी तू काय देत, म्हणून चेष्टा करताती, स्वामी तयासी पाचारिती, सीधा त्याचा पाहती, स्वयंपाक करी म्हणती, ऐसे सांगती तयाला, तिघा पुरते अन्न तयार करी तो ब्राह्मण, स्वामी म्हणती आण स्वयंपाक तुझा मजजवळी, कपणी त्यावर टाकीत, वाढा म्हणती सर्वाप्रत, शिष्याशी स्वामी म्हणत सहाय्य करावे तयाला, शिष्य सहाय्य करीत, पंगती उठो लागत, 4 सहस्र जेवित, ऐसा महिमा श्री गुरूंचा, जलचरासी देती अन्न, पक्षासी देती अन्न, होई अन्नपूर्णा प्रसन्न, ऐसा महिमा श्री गुरूंचा, शुद्ध मने नामधारकासी, गुरुचरित्र ऐसे परेसी, यासी निमित्ते बहुवसी, भक्त झाले श्री गुरूंचे, अध्याय 5 समाप्तम. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 6 श्री गणेशाय नमः. ओम नमो सर्वसिद्धाय स्वाहा. तया गाणगापुरात महिमा नूतन होई नित्य, दूर दुरुनी लोक येत श्री गुरुदर्शना कारणे, एक ब्राह्मण दर्शना येत, सर्व पत्नी असत, वय वर्ष 60 असत, येऊनी नमी श्री गुरूंसी, श्री गुरु पुसती ती येसी, काही इच्छा मानसी, ती म्हणे पुढील जन्मासी पुत्र व्हावा म्हणून या, झाले वांज या जन्मात, दूषण करीसी समस्त, पुत्र व्हावा पुढील जन्मात, म्हणून या प्रार्थितसे, श्री गुरु म्हणती ती येसी, कोण जाणे पुढील जन्मासी, याच जन्मी पुत्र कन्येसी, पावसी ऐसे करीतो मी, वृद्ध म्हणे स्वामीसी, होत नाही विटाळसी, स्वामी म्हणती चिंता कायसी, आपण येथे असताना, त्याच रात्री होई विटाळसी, 1 वर्षात कन्येसी, जन्म देई वृद्ध हर्षी, ऐसा महिमा श्री गुरूंचा, नाम सरस्वती ठेवित, श्री गुरूंसी ती म्हणत, नृसिंह केव्हा येत उदरी माझ्या तव कृपे, हासुनी स्वामी म्हणत, पुढील वर्षी पुत्र होत, श्री गुरुवचन यथार्थ, पुत्र झाला परेसा, ऐसा करुणेचा सागर, भक्त इच्छा पुरविणार, श्री दत्त दिगंबर गाणगापुरी राहतसे, नरहरी नामे एक विप्र, स्वामी दर्शनासी येत, सर्वांगी असे कुष्ट, शरण येई श्री गुरूंशी, एक काष्ट त्या ते देत, म्हणती सेवा तया प्रत, स्वामी घाली नित्य, सेवा यासी तू करी, यासी जव येतील पर्ण जाईल कुष्ठ संपूर्ण, ऐकोनी हे आश्वासन, विप्र घेई काष्टाते, संगमावरी जाऊन तेथे काष्ट रोवून, नित्य घाली स्नान त्या काष्टासी प्रेमाने, ऐसे जाती दिवस 7 श्री गुरु पहावयासी येत, कमंडलू तीर्थ घालित मंद्रोणी त्या काष्टासी, तात्काळ पर्ण फुटत औदुंबर वृक्ष दिसत, नृसिंह सरस्वती समर्थ महिमा ऐसा जयांचा, तत्काळ विप्राचे कुष्ठ जात, सुवर्ण देह त्याचा होत, नृसिंह स्वामी सरस्वती दत्त ऐसा आलेला त्यांच्या, एकदा सैन देवासी घेऊनी जाती संगमासी, दाऊनी वर्षा मायसी, मन त्याचे राय पाहिले, म्हणती जाई ग्रामात, अग्नी घेऊन ये परत, 2 सर्प पाठवित, पत दाखवण्यात या लागी, एक काशी महिमा सांगत,
गुरुभक्ती करावी म्हणत, दिव्य दर्शन घडवित तया साईन देवासी. एक तंतुकार भक्त स्वामी सेवा करीत, झाडणे सारवण करीत आश्रमात राहितो. शिवरात्री पर्वासाठी श्रीशैल यात्रेसी जाती सर्व ग्रामवासी, भक्त तेथे राहिला. स्वामी म्हणती तयासी तू का न गेलासी, तो म्हणे तुम्ही शिवची आता जावे कशाला. शिवरात्रीची दिवशी स्वामी म्हणती तयासी चल जाऊ श्रीशैलीसी, यात्रा पाहून येऊया. तो म्हणे श्रीशैल दूर असत 15 दिन चालाया लागत, आज शिवरात्र असत कैसे पोचू म्हणत असे. त्याशी जवळ बोलावित पाय धरी म्हणती घट्ट, दुसऱ्या क्षणी श्रीशैल पर्वतात जाऊन या पोचले ते. स्वामी म्हणती भक्ताप्रत तू जाई मंदिरात, भक्त जाई मंदिरात शिवदर्शन करावया. मल्लिकार्जुन शिवलिंगात श्री नृसिंह सरस्वती दिसत, लोक त्या ते दर्शन घेत पाहुनी विस्मित होत असे. करुणी देते नमस्कार परतोनी येई बाहेर, जेथे बसले श्री गुरुवर तेथे येऊनी नमत असे. म्हणे आत तुम्हीच आहात बाहेरही तुम्ही आहात, तुम्ही असता गाणगापुरात लोक येथे येती का. स्वामी दया म्हणती क्षेत्र महिमा सांगती, तो म्हणे नृसिंह सरस्वती मायेत मजला पाडू नको. तूच असशी परमेश्वर बरोणी राहसी चराचर, ऐसे म्हणून नमस्कार करी भक्त श्री गुरु ते. नंदीनामा ब्राह्मण सर्वांगी कुष्ठ श्वेतवर्ण, तुळजापूर जाऊन 3 वर्ष आराधिले. 3 संवत्सर उपवास द्विज कष्टला भोवस, निरोप झाला त्यास चंदला परमेश्वरी जवळी जाणे. जगदंबेचा निरोप घेऊनी आला चंदला परमेश्वरी स्थानी, मास 7 पुनचरणी पुनरपी केले उपवास. देवी त्यासी निरोप देत गाणगापुरी जावे म्हणत, तेथे असती श्री दत्त बरा तेथे होशील तू. विप्रासी क्रोध येत म्हणे तू देवी असत, मनुष्यापासी का पाठवित ऐसी म्हणे देवीसी. पुन्हा देवी स्वप्नात येत क्रोधे त्यासी म्हणत, तो नर नव्हे दत्त जाई शरण तया लागी. दुसऱ्या दिनी प्रभाती निघे गाणगापुरासी, प्रवास करून अष्टदिसी गाणगापुरी पोचत असे. दुरुनी श्री गुरुसी नमस्कारित, श्री गुरु त्यासी म्हणत, देवी पासुनी मनुष्याप्रत कालासी नरवरा. ऐकून ऐसे मात चरणी नमस्कार करीत, म्हणे तू ईश्वर असत जाणले मनीचे सर्वही. श्री गुरु म्हणती साईन देवासी, न्यावे संगमी यासी दूर टाका यांच्या वस्त्रासी. संगमी स्नान करवावे नवी वस्त्र द्यायासी, आना मग गाणगापुरासी. ऐसे सांगोनी तयासी संगमी देते पाठवून या. जुनी वस्त्र दूर टाकत संगमी स्नान करीत, सुवर्ण देह होत कुष्ठ गेले निघोनिया. येई मग गाणगापुरात श्री स्वामींचे स्तवन करीत, म्हणे तू त्रिमूर्ती साक्षात नररूपे अवतरला. ऐसे आघात महिमान नित्य होई अन्नदान, ते गाणगापूर स्थान अपार महिमा तेथीचा. ही परगी ग्रामात नंदीनामे कवी असत, शिवावरी कवित्व करीत 5 कवच नित्य करी. लोक म्हणते दयाप्रत नृसिंह सरस्वती श्रीदत्त, त्यावरी करी काही कवित्व ऐसे म्हणती तयाला. तो म्हणे श्री शंकर त्यासी अर्पिले जिवारा, नृसिंह सरस्वती गुरुवर नमस्तुते मी न करी. ऐसे बोलूनी आपण गेला शिवपूजे कारण, पूजा करीती ध्यान लागले तया द्विजासी. लिंगस्थानी नृसिंह सरस्वती बैसले तयासी दिसती, हासोनी त्या ते म्हणती माझी पूजा करीती का. पाहुनी ऐसा चमत्कार करी साष्टांग नमस्कार, म्हणे नृसिंह सरस्वती श्री शंकर नररूपी अवतरला. येऊनी गाणगापुरात साष्टांग नमस्कार करीत कवित्व करी नित्य ऐसा महिमा श्री गुरूंचा. गाणगापूर श्री गुरु राहत दर्शना येती 7 भक्त, सर्वही श्री गुरु ते म्हणत, यावे आमच्या घरासी. श्री गुरु सर्वा हो म्हणती, सर्वही आपल्या घरी जाती, पुन्हा कालांतरे मिळती म्हणती. श्री गुरु घरी आले 8 रूप झाले आपण, अपार महिमा नारायण 7-8 आई गेले आपण गाणगापुरीही. होतीची श्री गुरु नृसिंह सरस्वती अवतरला असे त्रयमूर्ती गाणगापुरी वास करीती. आता असे प्रत्यक्ष किती वर्णावा महिमा, जेथे वेदाची झाली सीमा. न लक्षावधी भक्तजना उद्धारले पहा श्री गुरूंनी.
गाणगापूर संगम मार्गात शेतकरी एक राहत, नमस्कार करी नित्य श्री गुरु जाता संगमी. श्री गुरु एकदा म्हणत, काय आहे तुझ्या मनात? तो म्हणे, शेतात विपुल धान्य पिकावे. श्री गुरु म्हणते, तयाप्रत कापोन टाकी शेत. विस्मये पाही भक्त, काय करावे म्हणून या. परीक्षणात सावरून म्हणे, आज्ञाप्रमाणे टाकी शेत कापून. वेडा म्हणती लोक त्याते, परी घडेल विपरीत. ते रात्री अति वर्षा होत, सर्वांची पीक होई नष्ट. वाचले पीक भक्ताचे, कापलेल्या शेतात 18 पट धान्य होत. ज्वारी वाटे लोकात, ओला दुष्काळ म्हणून या. ऐसा अगाध महिमा वर्णिता होई सीमा. एक एक ईश्वर महिमा नृसिंह स्वामी सरस्वतींची म्हणून. सरस्वती गंगाधर करी श्रोत्यांची नमस्कार. नृसिंह सरस्वती गुरुवर श्री दत्त पहा प्रकटले. अध्याय 6 समाप्त. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 7 श्री गणेशाय नमः. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. हे दत्तात्रेया गुरुवर्या, मजवरती करी तू दया. सदभक्तासी सदया, सध्या अन्न वस्त्राते देई तू. तेसेची देई सद्गुण, देई सद्गुरु दर्शन. करुणामय ज्याचे जीवन, लोक उद्धार्थ अवतरले. त्या गाणगापूर ग्रामात 20 वर्षे श्री गुरु राहत. भीमामरजा संगमस्थानात तप केले श्री गुरूंनी. श्रीपाद श्री वल्लभ अवतारात रजकैक सेवा करीत. पुनर्जन्मात राजा होत श्री गुरु म्हणती तयासी. तो बिरदचा राजा होत, श्री स्वामींच्या दर्शनासी येत. काय रजका कैसा असत, श्री गुरु म्हणती तयाला. राजा ते पुनर्जन्म आठवत, म्हणे श्रींची करू पुरात. सेवा केली म्हणून या जन्मात, राजा होऊन जलमलो. जेथे श्रींची स्थान असत, भूमी राजा दान करीत. औदुंबर नृसिंह वाडीस ग्राम उत्पन्न दान देत असे. तेसेची गाणगापुरात विपुल दान राजा देत. ब्राह्मण वस्ती वसवित श्री गुरु सेवा करावया. रोगी आणि व्याधीग्रस्त तेसेची विविध समस्याग्रस्त. सेवा करुणी होती मुक्त, ऐसे अद्भुत स्थान ते. आजही गाणगापूर स्थान असे दिव्य महिमा संपन्न. लाखो लोक दर्शनाकारण प्रतिवर्षी जाती ते स्थळी. प्रभू दत्त त्या स्थानात 20 वर्ष स्वय राहत. लोककल्याण कारणार्थ शक्ती तेथे ठेविती. यश कीर्ती धनमान आरोग्य ज्ञान समाधान सिद्धी तप साधन प्राप्त भक्ता होतसे. ऐसे अद्भुत स्थान केले जग उद्धारार्थ निर्माण. आणि स्वय आपण कर्दळीवनात गेले ते. स्वामी नृसिंह सरस्वती सर्वा भक्ता पाचारती. कर्दळीवनात जावो म्हणती, गुप्त व्हावया कारणे. पादुका स्थापिती तेथ निर्गुण पादुका त्या म्हणत. आणि तेथून निघत नृसिंह स्वामी सरस्वती. गाणगापुराहुनी निघत सांगाती असती 4 भक्त. श्रीशैल पर्वती येत मल्लिकार्जुना ते पाहावया. काही दिन तेथे राहत मग भक्तासी संगत. जावे तुम्ही आता परत, कर्दळी वनात जातो मी. ऐसे म्हणून श्री दत्त कृष्णा नदी किनारी येत. कर्दळी पानावर बसत कृष्णा नदी. माझारी आश्चर्य पाहती भक्त. जलावरी श्री गुरु तरंगत. पानावरी बैसोनी जात. पैलतीरासी श्री स्वामी कर्दळी पर्णी बैसोनी तरंगत जाती कृष्णेमधुनी. पैलतीरास आऊनी हात दाविती भक्तांना. 2 पावले पुढे जात आणि पाहती गुप्त. ऐसी लीला अद्भुत भक्त विस्मये पाहती. नृसिंह स्वामी सरस्वती कर्दळी वनात गुप्त होती. 700 वर्ष पूर्ण होती या घटनेसी अवधारा. कली 5 सहस्र 101 1921 शालिवाहन शक. प्रमाती नाम संस्वरात ग्रंथ पूर्ण झाला हा. श्री दत्त आज्ञे करून होई ग्रंथ निर्माण. भाविका ताट भरून अमृत पहा वाढले. औदुंबर नृसिंहवाडी गाणगापूर दत्त तीर्थ मनोहर. लाखो लोकांचा उद्धार आजही तेथे होत असे. आजही होती चमत्कार, व्याधी कष्ट होती दूर. श्री नृसिंह सरस्वती गुरुवर कार्य त्यांचे करीत असे. ऐस्या लीला अनंत येते पाहिल्या संक्षिप्त. दत्ता अवधूत लीन होत सद्गुरु चरणी सर्वदा. संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथ येथे पूर्ण होत. भक्तांचे मनोरथ पूर्ण होती निश्चय. देवतांची कृपा होत, सिद्धांची दर्शने
होत परमार्थ प्रगती होत, पठणी नित्य ग्रंथांच्या, अडली कामे पूर्ण होत, संसार कष्ट दूर होत, भाविकांची मोक्ष प्राप्त ग्रंथ पठणे होत असे. मार्गशीर्ष शुक्ल पक्षात गुरुवार अष्टमी असत, दत्त जयंती समीपत ग्रंथ पूर्ण होत असे. अध्याय 7वा समाप्त. इति श्री दत्तावधूत विरचित संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथ समाप्त. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.